मराठी युवकांनी व्यवसाय चालू करावा आणि 100% चालवावा यासाठी चैतन्य फूड ब्लॉग त्याच्या मागे खंबीरपणे उभा आहे. आपण वेगवेगळ्या व्यवसायाची माहिती देतो. आज आपण तिळगुळ कसा तयार करतात आणि होलसेल कुठे मिळतो याबद्दल जाणून घेणार आहोत. एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये लिंबू सत्व टाकल्यानंतर त्यामध्ये साखर घातली जाणार आणि चांगलंच त्याला उकळून घेतलं जाणार आणि ही सगळी प्रक्रिया चालू आहे मोहन सावर्डेकर यांच्या इथं तेली गल्लीमध्ये कोल्हापूरमध्ये. या ठिकाणी पाक आता उकळायला लागलेला आहे. थोडा वेळ गार होण्यासाठी ठेवला जाणार आणि एका गोल गोल फिरणाऱ्या भांड्यामध्ये त्याची बारीक धार धरली जाणार. जेवढी बारीक ही धार असणार तेवढा बारीक तिळगुळ तयार होणार. या ठिकाणी मोठ्या क्वांटिटीमध्ये तिळगुळ तयार होतो आणि महाराष्ट्र तसंच महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हा विक्रीसाठी पाठवला जातो. बघा, पांढरा शुभ्र अगदी मोत्यासारखा तिळगुळ तयार झालेला आहे. वेगवेगळ्या साईज मध्ये इथं हा तिळगुळ उपलब्ध आहे. चाळणीला चाळून घेतला जातो आणि याच्यावर सुंदर अशा पद्धतीने रंगीत तिळगुळ टाकले जातात. जणू काय मोत्याचे दाणे असावेत अशा पद्धतीनं पांढरे शुभ्र आणि गोड असे तिळगुळ या ठिकाणी मिळतात. तसंच रेवडी, बत्ताशे हे सगळं होलसेल दरामध्ये उपलब्ध आहे. कोल्हापूरमध्ये यांचा कारखाना आहे. बोर्डवर नंबर दिलेला आहे, तुम्ही पॉज करून बघू शकता. आणि अशाच प्रकारच्या बिझनेस रिलेटेड माहिती जाणून घेण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला नक्की फॉलो करा आणि प्रत्येक मराठी व्यावसायिकाला हा व्हिडिओ शेअर करा.